नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषी. सकाळचे 9 वाजले होते. कोणीतरी दरवाज्यावरची बेल वाजवली म्हणून मी पटकन जाऊन दरवाजा उघडला. तर दरवाजामध्ये यमुना काकू उभ्या होत्या. मी काकूंना म्हणालो, काकू या ना आत. तशा त्या आमच्या घरामध्ये आल्या आणि आमच्या हॉलमधल्या सोफ्यावर बसल्या. मी आईला किचनमध्ये जाऊन यमुना काकी आल्याचं सांगितलं. तशी आई पण हॉलमध्ये येऊन बसली. पुन्हा त्या दोघींच्या गप्पा चालू झाल्या. यमुना काकी आमच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होत्या. खरं तर त्यांना आमच्या घरी भाडेकरू म्हणून राहण्याची गरजच नव्हती, कारण यमुना काकींचा स्वतःचा इथं रत्नागिरीमध्ये मोठा बंगला पण होता. यमुना काकींचे मिस्टर बाहेरच्या देशामध्ये नोकरीला होते. चांगला गलेलट्ट पगार होता. मुलं चांगल्या शाळांमध्ये होती. आईनं बऱ्याच वेळा यमुना काकींना विचारलं होतं की तुमचं स्वतःचा एवढा मोठा बंगला असताना तुम्ही आमच्या इथं भाड्याने का राहता. तशा त्या म्हणायच्या की घरामध्ये माझे मिस्टर आणि मुलं नसतात, मी एकटी तरी दिवसभर घरी काय करणार. आणि यमुना काकींचं पण खरंच होतं. त्यांच्या घराच्या बाजूला दुसरं कुणाचंही घर नव्हतं. त्यांचं घर म्हणजे एक फार्म हाऊस होतं. आणि कोकणातलं फार्म हाऊस म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल, एक मोठा बंगला, त्याच्या बाजूला आंब्या फणसाची नारळाची मोठमोठी झाडं, काजूच्या बागा आणि दाट झुडपातून जाणारे छोटे मोठे वळणाचे रस्ते, असं इथलं निसर्गरम्य वातावरण. तशा वातावरणातला तो यमुना काकींचा बंगला दिवसा जरी नयनरम्य वाटत असला तरी रात्री मात्र तो तेवढाच भयानक आणि भेसूर वाटत असणार, याची मला आणि माझ्या आईला पण कल्पना होती. तशी यमुना काकींची आणि माझ्या आईची खूपच घट्ट मैत्री. यमुना काकी बऱ्याच वेळा माझ्या आईसोबत गप्पा मारण्यासाठी आमच्या घरी यायची. तसं अधूनमधून यमुना काकी तिच्या त्या बंगल्याकडे जायची. तसं तिला घेऊन जाण्यासाठी कुणी नसायचं म्हणून ती बऱ्याच वेळा मलाच तिच्या बंगल्यावर घेऊन जायची. 1-2 महिन्यातून ती एकदा आपल्या बंगल्यावर जाऊन सगळं व्यवस्थित आहे की नाही याची सगळी पाहणी करून यायची. मी पण आता यमुना काकी आणि मम्मींच्या गप्पा ऐकत हॉलमध्ये सोफ्यावर बसलेलो होतो. तेवढ्यात मम्मी किचनमध्ये गेली आणि आमच्या तिघांसाठी नाश्ता आणि चहा घेऊन आली. माझी आता कॉलेजला जाण्याची वेळ झाली होती आणि जसं मी कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडणार तशी यमुना काकी मला म्हणाली, ऋषी तू कॉलेजवरून आल्यानंतर माझं एक काम करशील का. तसं मी काकींना म्हणालो, हो ना काकी, सांगा काय करायचं आहे. तसं यमुना काकी म्हणाल्या, दुपारी तेवढं आमच्या बंगल्यावर जाऊन ये ना, सगळं व्यवस्थित आहे की नाही तेवढी खात्री करून घे. तसं मी काकींना विचारलं, काकी तुम्ही नाही का येणार माझ्यासोबत. तसं त्या म्हणाल्या, अरे माझी तब्येत थोडीशी बरी नाही, तू प्लीज एकटा जाऊन ये ना, वाटलंच तर सोबत तुझ्या एखाद्या मित्राला घेऊन जा, पण एक लक्षात ठेव, संध्याकाळ होऊ देऊ नकोस. कॉलेजवरून आल्या आल्या तू दिवसाबरोबर जाऊन ये. तसं मी काकींना हो म्हणालो आणि घरातून बाहेर पडलो. दुपारी 2 वाजता माझं कॉलेज सुटलं. मला घरी येईपर्यंत 2:30 वाजले होते. घरी आल्यानंतर मी जेवण वगैरे केलं आणि पुन्हा माझ्या बेडरूममध्ये जाऊन जरासा पडलो. पण दिवसभराच्या थकव्यामुळं मला कधी डोळा लागला ते मलाच कळलं नाही. आणि मी ज्यावेळी उठलो त्यावेळी मी घड्याळात बघितलं तर संध्याकाळचे 5:30 वाजले होते. अरे बापरे, माझ्या अचानक लक्षात आलं की मला यमुना काकींच्या बंगल्यावर जायचं होतं. उद्या सकाळी काकी आल्या तर त्यांना काय सांगणार. मी लगबगीनं उठून हॉलमध्ये गेलो. आई किचनमध्ये काहीतरी करत होती. मी आईजवळ गेलो. तशी आई मला ओरडायला लागली, ऋषी तुला मी म्हणाले होते ना काकूंच्या बंगल्यावर जाऊन ये म्हणून, आता बघ किती उशीर झाला. तसं मी आईला म्हणालो,
आई, तू काळजी करू नकोस, मी आत्ता लगेच जाऊन येतो. तसं आई म्हणाली, ठीक आहे, पण कोणाला तरी सोबत घेऊन जा. मी लगेच माझं सगळं आवरलं आणि चहा पिऊन घरातून बाहेर पडलो. मी माझ्या बाईकला किक मारली आणि बाईक स्टार्ट करून आमच्या शेजारच्याच घराजवळ बाईक थांबवली. तिथं माझा जिवलग मित्र समीर राहत होता. मी समीरला म्हणालो, समीर, चल ना, आपण ते यमुना काकींच्या बंगल्यावर जाऊन येऊ. तसं समीर म्हणाला, अरे ऋषी, मला थोडंसं काम आहे, त्याच्यामुळं मी तुझ्यासोबत आज तरी येऊ शकणार नाही. सॉरी, तू दुसरं कुणाला तरी घेऊन जा. आता समीर नाही म्हटल्यानंतर मी दुसऱ्या एक दोघा मित्रांना फोन लावले, पण आता कुणीच माझ्यासोबत येण्यासाठी तयार नव्हतं. शेवटी आता नाईलाजाने मला एकट्यालाच तिकडं जावं लागणार होतं. मी माझी बाईक स्टार्ट केली आणि पुन्हा शहराच्या बाहेर पडायला लागलो. आम्ही रत्नागिरीमध्ये राहायला होतो आणि यमुना काकीचा बंगला रत्नागिरीपासून बाहेर साधारण 15 किलोमीटर बाहेर होता. मला आता निघतानाच 6:15 वाजल्या होत्या. जवळजवळ अर्ध्या तासामध्येच मी यमुना काकींच्या बंगल्याच्या एकदम समोर जाऊन पोचलो. डिसेंबर महिना चालू असल्यामुळं थंडी चांगलीच वाजत होती आणि दिवस पण छोटा असल्यामुळं लवकरच अंधार पडत होता. मी घड्याळात बघितलं तर 7 वाजले होते, पण 7 वाजताच दिवस चांगलाच मावळला होता आणि अंधारामध्ये त्या बंगल्याकडे बघून मला क्षणभर वाटलं की आज आपण इथे यायलाच नको होतं. एका मनाने वाटत होतं की परत जावं, पण दुसरं मन म्हणत होतं, आता एवढ्या लांबून आलोय तर एकदा चक्कर मारून जायला काय हरकत आहे. आणि शेवटी मी आल्यासारखं त्या बंगल्यामध्ये जाऊन यायचं ठरवलं. मी माझी बाईक गेटच्या बाहेर लावली आणि बंगल्याचं गेट उघडलं. तसा कुर्र आवाज करत तो गेट उघडला. मी हळूहळू चाचपडत त्या गेटमधून आतमध्ये गेलो. एरवी दिवसा विहंगम वाटणारा तो बंगला संध्याकाळी मात्र बराचसा भेसूर आणि भयानक वाटायला लागला. मी आता जरा वेळ बंगल्याच्या अंगणामध्ये उभा राहिलो आणि बंगल्याच्या आजूबाजूचा कानोसा घ्यायला लागलो. तेवढ्यात अचानक वाऱ्याची एक झुळूक माझ्या बाजूने असं काही निघून गेली की मला तिथं कुणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव झाली. क्षणभर मला वाटलं की माझ्या आजूबाजूला कुणीतरी वावरतंय. मी झटकन मान इकडं तिकडं फिरवून चोहोबाजूंना बघायला लागलो, पण माझ्या आजूबाजूला कुणीच नव्हतं. मी आता हळूहळू पावलं टाकत बंगल्याच्या मुख्य दरवाजाच्या जवळ आलो आणि मी उजव्या खिशामध्ये ठेवलेली यमुना काकींच्या बंगल्याची चावी बाहेर काढण्यासाठी माझा हात उजव्या खिशामध्ये घातला. तसं मला माझ्या डोळ्यांच्या कडातून असं जाणवलं की माझ्या मागच्या बाजूला कुणीतरी उभं आहे. मी जसं वळून मागं बघितलं तसं ते झटकन बंगल्याच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या झुडपामध्ये शिरलं. त्याच्या आवाजाने मी एकदम दचकलो. काळजाचा ठोकाच चुकला. हृदयाची धडधड एवढी वाढली की मला माझ्या हृदयाचे ठोके त्या शांत वातावरणामध्ये एकदम स्पष्ट ऐकू यायला लागले आणि माझ्या हातापायाला कंप सुटला. मी तसंच थरथरत्या हातानं यमुना काकीच्या त्या बंगल्याची चावी मी बाहेर काढली, पण कसं तरी मी ते कुलूप खोललं आणि तो दरवाजा धाडकन आतमध्ये लोटून दिला. आणि जसा तो दरवाजा उघडला तसा एक उग्र दर्प माझ्या तोंडावर आला, जसे की आतमध्ये काहीतरी सडलेलं असावं. ती दुर्गंधी मला सहन झाली नाही म्हणून मी माझ्या डाव्या हाताने माझ्या डाव्या खिशातला रुमाल काढून तो नाकाला लावला. मला क्षणभर वाटलं की एवढा दिवस बंद असलेल्या त्या बंगल्यामध्ये एखादा उंदीर वगैरे मरून पडला असेल आणि त्याचीच दुर्गंधी मला जाणवली असेल. पुन्हा मी त्या बंगल्याच्या उंबऱ्यातून आत पाऊल टाकलं. आतमध्ये पूर्णपणे अंधार होता आणि त्या अंधारामध्ये मला असं जाणवत होतं की कुणीतरी त्या हॉलमध्ये इकडून तिकडं घिरट्या मारायला लागलं. मला हा सगळा भास होतोय का हे सगळं सत्य आहे हेच मला कळत नव्हतं. पुन्हा मीच माझ्या मनाची समजूत घातली की आपण इथं येतानाच अंधार खूप पडलेला होता आणि भूताकेतांच्या विचारामुळे
कदाचित मला इथं वेगवेगळ्या प्रकारचे भास होत असतील, म्हणून मी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत माझा हात दरवाजाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या विजेच्या बोर्डाकडे नेला आणि मी खटाखट त्यातली सगळी बटणं दाबायला लागलो. तसं त्या बंगल्यातल्या सगळ्या लाईट्स ऑन झाल्या. तसा त्या घरामध्ये सगळीकडे प्रकाश पसरला. मी 2 मिनटं त्या घराच्या हॉलमध्येच उभा राहून घराची इकडून तिकडं पाहणी करायला लागलो. घराच्या हॉलमध्येच एकदम मधोमध वरच्या बाजूला जाणारा जिना होता. खालच्या मजल्यावर हॉल, एक बेडरूम आणि एक किचन होतं. वरच्या मजल्यावर 2 बेडरूम्स होत्या आणि एक स्टोर रूम होतं. आता मी हॉलमध्ये गेल्यानंतर बंगल्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या बेडरूमच्या दरवाजाकडे गेलो. त्या बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी घातलेली होती. मी आता त्या दरवाजाची कडी उघडण्यासाठी त्या दरवाजाच्या कडीला हात घातला, तसं मला पुन्हा एकदा माझ्या डोळ्याच्या कडेतून असं जाणवलं की हॉलमध्ये माझ्या मागं काहीतरी आहे. मला ते डोळ्याच्या कडांमधून एकदम स्पष्ट दिसत होतं. काहीतरी काळी आकृती होती आणि जसं मी दचकून मागं वळून बघितलं तसं मला असं जाणवलं की माझ्या मागं काहीच नव्हतं. हे काय चाललंय या घरामध्ये? मला भास होतंय का कुणी माझ्याशी हा निष्ठुर खेळ खेळतंय, हेच मला कळत नव्हतं. म्हणून मी आता पुन्हा सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत त्या बेडरूमची कडी उघडली आणि तो दरवाजा आतमध्ये लोटून दिला. त्या बेडरूममध्ये एक बेड होता आणि एका बाजूला एक कपाट होतं. तिथं काहीच वेगळं किंवा विचित्र जाणवलं नाही. मी तो दरवाजा पुन्हा बंद केला आणि पुन्हा जिन्याजवळ जाऊन उभा राहणार तेवढ्यात मला किचनमधून कसला तरी आवाज आला. तो आवाज नळ खोलल्यासारखा होता. आपोआप किचनमधला नळ चालू झाला होता आणि पाण्याची धार बेसिनमध्ये लागलेली होती. मला या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटलं. या बंगल्यामध्ये माझ्या एकट्याशिवाय दुसरं कुणीच नव्हतं. मग अचानक किचनमधला नळ कुणी ओपन केला असेल. क्षणभर पुन्हा एकदा मला भीती वाटली. मी घाबरत घाबरत किचनच्या दिशेने पुढे सरकलो आणि किचनमध्ये मी हळूच वाकून बघायला लागलो, पण किचनमध्ये कुणीच नव्हतं. मी त्या चालू नळाजवळ गेलो आणि तो नळ बंद केला आणि पुन्हा किचनमधून बाहेर आलो. त्यानंतर मी जिन्याजवळ जाऊन उभा राहिलो आणि जसं मी जिन्यातून वर जाणार तेवढ्यात मला जिन्याच्या वरच्या कोपऱ्यामध्ये काहीतरी खुसफुसल्यासारखं जाणवलं. मी पुन्हा एकदा चाचपडलो, खूपच घाबरलो आणि थरथरत्या पावलांनी मी त्या जिन्यावरून वरती चढायला लागलो. आणि जसं मी जिना चढून वरती गेलो तसं मी वरच्या कॉरिडॉरमध्ये जाऊन पोचलो. आता मी हळूच डाव्या साईडच्या बेडरूमचा दरवाजा उघडला आणि त्या बेडरूमच्या आतमध्ये गेलो. त्यानंतर मी त्या बेडरूममधून बाहेर आलो आणि उजव्या बाजूच्या बेडरूममध्ये गेलो. पण त्या बेडरूममध्ये गेल्यानंतर मला थोडंसं वेगळंच वाटलं. अचानक त्या खोलीमध्ये मला खूपच गार वाटायला लागलं. मी इकडं तिकडं बघितलं तर त्या खोलीमध्ये AC पण नव्हता, पंखा पण बंद होता. मग अचानक याच खोलीमध्ये मला एवढं थंड का वाटत असेल? आणि अचानक मी त्या बेडरूमची पाहणी करत असताना त्या बेडरूममधल्या कपाटामधून एक वेगळा विचित्र आवाज आला. कपाटाच्या दरवाजावर ओरखडत असावं असा तो आवाज होता. मला वाटलं की आतमध्ये एखादा उंदीर वगैरे असेल. मी घाबरत घाबरतच त्या कपाटाच्या जवळ गेलो आणि त्या कपाटाचा हँडल मी माझ्या हातानं पकडला आणि खटकन तो खाली दाबला. तसा कपाटाचा दरवाजा उघडला. मी दोन्ही दरवाजे उघडले आणि आतमध्ये बघायला लागलो तर त्या कपाटामध्ये काहीच नव्हतं. पूर्ण मोकळं कपाट आणि कपाटामध्ये उंदीर शिरला म्हणावं तर त्या कपाटामध्ये उंदराला शिरण्यासाठी कोणतंही होल किंवा कोणतीही मोकळी जागा नव्हती. मी त्या उघडलेल्या दरवाजाची व्यवस्थित पाहणी केलं तर मला असं दिसलं की त्या दरवाजावर आतमध्ये काहीतरी कुरतडलं होतं. मी पुन्हा तो कपाटाचा दरवाजा लावला तसं धाडकन एक मोठा आवाज आला. त्या आवाजानं मात्र माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. हातपाय लटलट कापायला लागले. कुठून आला होता ते मला माहीत नव्हतं, पण त्या आवाजाने
माझं धाबं दणाणलं होतं. माझा जीव कंठामध्ये आला होता. हातापायाची थरथर आता एवढी वाढली होती की मला आता चालणं सुद्धा खूप अवघड झालं होतं. मी पटकन त्या खोलीच्या बाहेर पडलो आणि त्या खोलीचा दरवाजा जसा मी लावण्यासाठी ओढला तसं मला त्या खोलीचा दरवाजा बंद होताना अचानक चिरीतून त्या घरामध्ये काहीतरी फिरल्यासारखं जाणवलं. माझ्या डोळ्याला आता मात्र ती गोष्ट एकदम स्पष्ट दिसली होती. मी तो दरवाजा झटकन बंद केला आणि त्या दरवाजाला कडी घातली. तेवढ्यात तो मगाशी आलेला तसाच तो आवाज पुन्हा एकदा आला. धाड. पुन्हा एकदा भीतीचा एक झटका मला बसला. हा आवाज कुठून येत होता याचा मी कानोसा घ्यायला लागलो. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हा आवाज स्टोर रूममधून येत होता आणि ती स्टोर रूम मी आत्ता चेक केलेल्या बेडरूमला एकदम चिटकून होती. मी हळूच त्या स्टोर रूमच्या दरवाजाजवळ गेलो आणि त्या दरवाजाला कान लावून मी आतमधून कसला आवाज येतोय याचा कानोसा घ्यायला लागलो. तसा तो आवाज पुन्हा एकसारखा यायला लागला. धाड 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 असं काहीतरी एकमेकावर आदळत असल्यासारखा. मी घाबरत घाबरतच त्या स्टोर रूमचा दरवाजा उघडला. आतमध्ये पूर्णपणे अंधार होता. मी उजव्या बाजूला असणाऱ्या विजेच्या बोर्डवरचं सगळ्यात अलीकडचं बटन दाबलं तसं त्या स्टोर रूममधली लाईट लागली आणि मी पुढं बघितलं तर त्या स्टोर रूमची खिडकी उघडी होती आणि त्या खिडकीच्याच दरवाजाचा धडाधड आवाज मला एवढा वेळ झाला येत होता. तसा माझा जीव भांड्यात पडला. पण ती खिडकी लावण्यासाठी मला त्या स्टोर रूमच्या आतमध्ये जावंच लागणार होतं. मी माझं सगळं धाडस एकवटलं आणि त्या स्टोर रूममध्ये शिरलो. तसं मला पुन्हा एकदा त्या स्टोर रूममधून काहीतरी सडल्यासारखा वास आला. जसा मला त्या बंगल्यामध्ये प्रवेश केल्या आला होता एकदम तोच वास मला या स्टोर रूममध्ये पण येत होता. मी पुन्हा एकदा रुमाल काढून माझ्या नाकाला लावला आणि त्या खिडकीजवळ जाऊन मी त्या खिडकीचा दरवाजा पकडला आणि धाडकन आतल्या बाजूला ओढून घेतला आणि खिडकीची कडी लावून मी माघारी फिरणार तेवढ्यात मला पुन्हा एक कसला तरी विचित्र आवाज आला. मी हळूच त्या आवाजाचा कानोसा घ्यायला लागलो. तो आवाज म्हणजे कुणीतरी बेड ओढल्यासारखा आवाज होता आणि मी हळूच तिरकं त्या स्टोर रूममधल्या बेडच्या बाजूने बघितलं तर तो एवढा मोठा बेड हळूहळू हालत होता आणि तो हळूहळू माझ्या दिशेने पुढं सरकत होता. आता मात्र माझे डोळे विस्पारले. पायाखालची जमीनच सरकली. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. मी पटकन दरवाजाच्या दिशेने पळणार तेवढ्यात तो मोठा बेड माझ्या एकदम आडवा आला. मी त्या बेडला धडकलो आणि धाडकन त्या बेडवरून कोलांट्या मारत पलीकडच्या बाजूला जाऊन पडलो. तरी पण मी चाचपडत उठलो आणि अचानक खोलीचा दरवाजा बंद व्हायला लागला. पण मी विजेच्या चपळाईने तो दरवाजा पकडला आणि त्या दरवाजातून बाहेर पडलो. आता मला माझा जीव वाचवून त्या बंगल्यातून फक्त बाहेर पडायचं होतं. मी माझ्या अंगातल्या सर्व शक्तीनिशी त्या कॉरिडॉरमधून पळत पळत त्या बंगल्याच्या जिन्याच्या वरच्या बाजूला येऊन पोचलो आणि जसं मी जिन्यातून खाली उतरणार तेवढ्यात मला जिन्याच्या खालच्या बाजूला काहीतरी जिन्याच्या एकदम मधोमध उभं असल्यासारखं दिसलं. एकदम काळ्या धुरासारखं होतं ते आणि ते हळूहळू जिन्यातून वर माझ्याच दिशेने सरकत होतं. मला क्षणभर वाटलं की माझं आयुष्य संपलं. मी आता यातून वाचू शकणार नाही. मला काय करावं ते कळत नव्हतं. शरीर एकदम सुन्न पडलं होतं. हातपाय थंड झाले होते. पाय दगडासारखे जड झाले होते. क्षणभर मी डोळे झाकले आणि मनातल्या मनात देवाचा धावा करायला लागलो आणि मनात एक निर्णय ठाम झाला. मी माझे डोळे सताड उघडले आणि राम नामाचा जप करत मी जोरात जिन्यावरून खाली उतरायला लागलो. ती आकृती आता माझ्या अजूनच जवळ येत होती. जसं की मी धुक्याच्या एखाद्या थरातून आरपार जावं तसं मी त्या आकृतीच्या एकदम आरपार गेलो आणि राम नावाचा जप करतच मी त्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाकडे पळायला लागलो. तसं त्या बंगल्याचे मुख्य दरवाजे पण हळूहळू बंद व्हायला लागले.
मी विजेच्या चपळाईने दरवाजाच्या एकदम जवळ गेलो आणि त्या बंद होणाऱ्या दरवाजाच्या त्या छोट्या खाचेतून जोरात बाहेर उडी मारली. मी धाडकन बंगल्याच्या पुढच्या अंगणामध्ये जाऊन पडलो आणि तो दरवाजा बंद झाला. पण तो दरवाजा बंद होताना मी माझी निसटती नजर त्या बंगल्याच्या दरवाजाजवळ टाकली तर ती आकृती त्या दरवाजाच्या एकदम जवळ आलेली होती. आणि दरवाजा बंद होताना मला त्या आकृतीचे ते पांढरे शुभ्र दोन्ही डोळे पण एकदम स्पष्ट दिसले होते. मी माझ्या डोळ्यांनी हे काय बघतोय मला समजत नव्हतं, पण इथून बाहेर पडणं माझ्यासाठी खूपच गरजेचं होतं. मी तसाच चाचपडत उठलो आणि त्या बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडलो. मी माझ्या बाईकजवळ गेलो आणि पटकन बाईकवर बसून जोरजोराने गाडी स्टार्ट करायला लागलो. तसं बंगल्याचे सगळे दरवाजे आणि खिडक्या जोरजोराने उघडझाप व्हायला लागल्या. धडाधड एकमेकांवर आदळायला लागल्या. बंगल्यातले सगळे दिवे एकसारखे उघडझाप व्हायला लागले. आणि अचानक मला दुसऱ्या मजल्यावरच्या एका खिडकीतून एक वेगळी काळी आकृती दिसली. मगाशी मला दरवाजात जी आकृती दिसली होती तीच ती आकृती होती. ती तिच्या त्या पांढऱ्या डोळ्यांनी एकटक माझ्याकडे बघत होती. भीतीची एक लहर पुन्हा माझ्या सर्वांगातून दौडत गेली. मी पटकन माझी गाडी स्टार्ट केली आणि भरधाव वेगाने ती गाडी आमच्या घराकडे न्यायला लागलो.